श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आता तुला कशाचीही काळजी उरणार नाही, कारण आज मी स्वतः तुझ्यापर्यंत आलो आहे. हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे बाळा. हा योगायोग नाही, तर मी तुझ्यापर्यंत आलोय तुझे चांगले करण्यासाठी. आजपासून, या क्षणापासून तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी भरपूर प्रमाणात घेऊन मी स्वतः आलो आहे. तू या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको बाळा. बाळा, माणसाला चुका करण्याचंही स्वातंत्र्य असलं पाहिजे. हे वाक्य खूप काही सांगून जातं. बरेचदा आपल्यावर अशा काही गोष्टींचा मारा झालेला असतो की आपण आयुष्यात कधी चुकाच करू नये, जसं की चुकीला माफी नाही. अशा प्रकारच्या संवादाचा आपल्यावर किंवा चित्रपटांचा वगैरे माध्यमातून इतका मारा झालेला असतो की चूक होणं वा करणं हे एक महाभयंकर पाप असल्याची आपली समजूत होते. देव म्हणतात, बाळा, चूक करणं किंवा ती अनावधानाने आपल्या हातून होणं हे माणूस असल्याचंच एक लक्षण आहे. बाळा, जो माणूस चुका करत नाही तो शिकत देखील नाही. त्यामुळे दररोज चुका झाल्या तरी हरकत नाही, मात्र एकदा झालेली चूक पुन्हा पुन्हा करायची नाही. बाळा, झालेल्या चुकांबद्दल स्वतःला माफ करणं आणि त्यातून शिकणं यालाच तर आयुष्य म्हणतात रे. आयुष्यात एकही चूक न केलेला माणूस सापडणं हे शोधूनही मिळणार नाही बाळा. असा माणूस अस्तित्वात असणंच शक्य नाही. त्यामुळे लेकरा, तू जर एखादी चूक केली असेल तर स्वतःला माफ करून पुढे जायचा प्रयत्न कर. हे तितकं सोपं जरी नसलं तरी तू प्रयत्न करू शकतोस. आपल्या चुकांसाठी स्वतःला माफ करणं ही एक आव्हानात्मक प्रक्रिया असू शकते बाळा, परंतु ती आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि वैयक्तिक वाढीसाठी, आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. बाळा, स्वतःला क्षमा करण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या चुका आपण मान्य करणं आणि त्यांची जबाबदारी घेणं. इतरांना दोष देणे, कारणे सांगणे यामुळे तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. बाळा, स्वतःच्या कृतीची जबाबदारी स्वतः घ्यायला शिक. देव म्हणतात, बाळा, चुका करणं हा माणूस असण्याचा नैसर्गिक भाग आहे. बरीच व्यक्ती आपल्याकडून चुका झाल्याचा अपराध भाव इतका टोकाला नेते की ते आयुष्यभर स्वतःला दोषी मानत राहतात आणि कधी त्यातून बाहेरच पडत नाहीत. स्वतःला सतत दोष देण्याचा परिणाम एकूणच त्यांचा मानसिक, भावनिक आणि शारीरिक ह्या सगळ्या गोष्टीवर होतो. त्यामुळे लेकरा, स्वतःबद्दल तू दयाळू बन आणि त्या पद्धतीने स्वतःकडे पहा. देव म्हणतात, बाळा, तुमच्या चुका आणि नकारात्मक सेल्फ टॉक करण्यापेक्षा तुम्ही या अनुभवातून काय शिकलात यावर लक्ष केंद्रित करा, फोकस करा. यासाठी तुमचे विचार तपासा आणि त्यांची पुनर्रचना करा. तुम्ही केलेल्या चुकांमधून सकारात्मक गोष्टी शोधा आणि या अनुभवाचा उपयोग आपल्या वाढीची संधी म्हणून करा. तुमच्या चुका वैयक्तिक वाढीसाठी आणि शिकण्याची संधी म्हणून तुम्ही वापरा. बाळा, काय चूक झाली आहे हे तू ओळख आणि भविष्यात ते पुन्हा होण्यापासून तू कसे रोखू शकतोस यावर विचार कर.
अरे, चूक झाली म्हणून आयुष्यभर पश्चाताप करत बसण्यापेक्षा त्या चुकीमधून तू शिक. हे शिकणं फार महत्वाचं आहे. देव म्हणतात, बाळा, भूतकाळात झालेली चूक तुम्हाला कधी ना कधी सोडून देणं खूप आणि अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही तीच पकडून बसलात तर वर्तमान खराब करत असाल तर तुम्ही तुमचं भविष्यही खराब करून टाकत आहात, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यापेक्षा वर्तमानातील क्षणांवर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि झालेली चूक भूतकाळात सोडून द्या. बाळा, तू भूतकाळात जगू नकोस. तुला ग्राउंडवर राहण्यासाठी आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत तुला मिळू शकते, ती म्हणजे माझे नामस्मरण. माझे ध्यान तू कर, माझे नामस्मरण तू कर. तुला बराच फायदा ह्या गोष्टीचा होणार आहे. बाळा, स्वतःकडून तू जास्त अपेक्षा ठेवू नकोस, दुसऱ्याकडून तर नाहीच. परिपूर्ण होण्याचा प्रयत्न देखील तू करणं टाळ. तू माणूस आहेस आणि चुका तर सतत तुझ्याकडून होत राहणार. हे तेवढेच सत्य आहे आणि हे सत्य तू स्वीकार. बाळा, तुझ्या भावना आणि अनुभवांबद्दल विश्वासू मित्र, कुटुंबातील सदस्य यांच्याशी तू बोल. कधी कधी एखाद्याशी बोलण्याने आपल्याला नवीन दृष्टिकोन मिळू शकते. तसेच स्वतःला क्षमा करण्याची शक्ती देखील मिळू शकते. बाळा, देव म्हणतात, बाळा, स्वतःला क्षमा करण्यास वेळ आणि संयम लागतो. स्वतःबाबत दयाळू हो. तू तुझ्या वर्तमानावर लक्ष केंद्रित कर आणि तुझ्याकडून झालेल्या चुकांचा उपयोग शिकण्याची एक संधी म्हणून तू बघ. हे सगळं करण्यासाठी जर तुला कोणाच्या मदतीची गरज असेल तर तू त्यात काहीही गैर मानू नकोस. चुकांमधून शिकून पुढे जाणे हे गरजेचे आहे. बाळा, तू विश्वास ठेव. तुझ्याकडून जरी ज्या चुका झालेल्या आहेत त्या मी माफ केलेल्या आहेत, पण त्याच चुका तू परत परत करू नकोस. जीवनातील परतफेड आणि उरलेले आयुष्य आनंदात कसे जगावे? कसे आहात? एवढा एकच प्रश्न त्यांनी विचारला आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या व्यक्तीसमोर मी मनसोक्त रडलो. तो म्हणाला, भरपूर रडून घ्या, मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधी सुद्धा डोळ्यातून पाणी नाही काढायचं. त्यानंतर त्याने जे काही सांगितले त्यामुळे माझा अंतर्बाह्य असा कायापालट झाला. त्याने काय सांगितले? तो शांतपणे म्हणाला की आपण हा जो मनुष्य जन्म घेतलाय तो आपल्या अपेक्षांपूर्ती करिता नाही. कारण आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाही. त्यामुळे उरतात त्या फक्त जाणाऱ्या व्यथा. आपल्या अपेक्षांपूर्ती करिता नाहीच तर हा आहे कुठे तरी तेव्हा राहून गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी. जसं तुमच्या आयुष्यात अचानक जोडीदार हे जग सोडून गेला, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात. तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करिता करिता हा जन्म पूर्ण घातला. ह्याचा अर्थ कोणत्या तरी एका जन्माची परतफेड तुमच्याकडून झाली. तो अकाउंट तुमचा संपला. आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जसे की मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत, सख्या भावाने बोलणे थांबवले. वहिनी बोलत नाही, सख्या बहिणीने नाते तोडले किंवा आपल्या लाडक्या लेकीने तुमच्या मनाविरुद्ध जाऊन परस्पर लग्न करून घेतले ते सुद्धा कळवले नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत
परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपल्याशिवाय तुम्हाला मरण नाही. तेव्हा मनातल्या मनात सुद्धा परमेश्वराला उद्देशून तू मला का जगवलंस हा प्रश्न तुम्ही विचारू नका. जे झाले ते चांगले झाले, जे होईल ते चांगलेच होईल असा दृष्टिकोन ठेवून सकारात्मक जीवन तुम्ही जगा आणि इतरांना तुम्ही प्रेरणा द्या. कुठलीही व्यक्ती असो, ती तुमच्याशी विचित्र वागली, तुमचा अपमान केला, तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, तुमच्या उपकाराचं कोणाला विस्मरण झालं, एक अकाउंट पूर्ण झाला असे समजा आणि तसं आजपासून स्वतःला तुम्ही सांगायला लागा. मनाला तुम्ही सांगा, बाबा रे, आयुष्यभर तुझं ऐकलं, तुझ्या हुकुमात राहिलो, आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे. आजपासून तुला मी मुक्त केला आहे. तुम्ही हा प्रयोग रोज करत राहा आणि किती खाती पटापट बंद होत आहेत ह्याची प्रचिती घ्या. मी सुद्धा उद्या तुम्हाला ओळख दाखवली नाही तर तुमच्या पासबुकात माझी एकच एंट्री होती असं समजा. परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त परतफेड आणि परतफेड हा एकच मंत्र तुम्ही ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर आणि आनंदी होईल. तुमच्या आयुष्यातून निगेटिव्हिटी कायमची निघून जाईल. असं म्हणून मी येतो असं म्हणत तो निघून गेला. इतकं सगळं बोलून मी उठलो आणि म्हणालो, आज ही मुक्ती मिळून 5 वर्ष झाली. मी आयुष्य खूपच मस्त जगत आहे, तृप्त आहे. तुम्ही सहन करतो. हे इतक्या वेळा तुम्ही सांगितलं, ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाही, तुम्ही फक्त दुःख वाटत असता. जो सहन करतो तो कधी बोलत नाही. आजपासून आपण सुद्धा आपल्या आयुष्यात कोणाकडून अपेक्षाभंग करून घेण्याऐवजी फक्त परतफेडीचं आयुष्य जगायला सुरुवात करून आयुष्य हे आनंदात मजेत घालूया. तर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. मी स्वामींचा भक्त आहे. स्वामींमुळे आज माझे आयुष्य खूप आनंदी आहे. मी स्वामींचं बाळ आहे असे टाईप देखील करा. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. स्वामी शक्ती हीच आपली एकमेव भक्ती. श्री स्वामी समर्थ.